आगामी निवडणुकीत महायुतीत दोस्तीत कुस्ती होणार, युती शक्य नाही, त्या ठिकाणी समोरासमोर लढू, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। सगळीकडे तिन्ही पक्षांची युती होईल असं नाही, स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतील, आगामी निवडणुकांसंदर्भात छगन भुजबळांचं मोठं विधान। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस व बळावर लढण्याची शक्यता, मनसेसोबत कुठलीही तडजोड न करण्याचे काँग्रेसचं धोरण, सूत्रांची माहिती। मविया आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर या आठवड्यात निर्णय होणार, तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित निर्णय घेणार, शरद पवारांची मोठी माहिती। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, मनसेच्या मविया एंट्रीच्या चर्चांना पुन्हा उधाण। मविया प्रवेशाबाबत कुठलाही प्रस्ताव नाही, पक्षाची भूमिका राज ठाकरेच मांडतील, राऊतांच्या वक्तव्यावर मनसे नाराज, तर मनसेच्या नाराजीनंतर राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। ठाण्यात शिवसेना, युबीटी आणि मनसेचं शक्ती प्रदर्शन, ठाण्यातल्या वाहतूक कोंडी आणि भ्रष्टाचाराविरोधात एकत्रित मोर्चा, नेत्यांचा आयुक्तांना निवेदन। एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद होण्याच्या मार्गावर, आनंदाचा शिधानंतर माझी शाळावर लाल शेरा मारल्याची चर्चा, तर कुठलीही योजना बंद होत नसल्याची सत्ताधाऱ्यांची सारवासारव। बीड जिल्हा कोणाचीही जहागिरी नाही, ओबीसींचा आरक्षण घालवणाऱ्यांना धडा शिकवणार, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा। एसटी कर्मचाऱ्यांचा उद्याचा संप स्थगित, एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत संपावर यशस्वी तोडगा, दिवाळीत कर्मचाऱ्यांना 26,500 रुपये। सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची तर चांदीच्या दरात 1,000 रुपयांची वाढ, सोन्याचे दर 1,28,000 तर चांदीचे दर 1,85,000।